गीता प्रवचने अध्याय 12वा भाग 1 अध्याय 6 ते 11 एकाग्रतेपासून समग्रता. गंगेचा ओघ सर्वत्र पावन व पवित्र, परंतु हरिद्वार, काशी, प्रयाग अशी स्थाने अधिक पवित्र आहेत. त्यांनी सर्व संसार पावन केला आहे. भगवद्गीतेची तशी स्थिती आहे. भगवद्गीता आरंभापासून अंतापर्यंत सर्वच पवित्र, परंतु मध्यंतरी काही अध्याय तीर्थक्षेत्रे झाले आहेत. ज्या अध्यायाबद्दल आज बोलावयाचे आहे तो अध्याय मोठा पावन तीर्थ झाला आहे. प्रत्यक्ष भगवानच या अध्यायाला अमृतधार असे म्हणत आहेत. ये तू धर्म्यामृतमिदम यथोक्तम पर्युपासते हा लहानसा 20 श्लोकांचा अध्याय, परंतु अमृताची धार आहे, अमृताप्रमाणे मधुर आहे, संजीवन आहे. या अध्यायात भगवंतांच्या मुखातून भक्तिरसाच्या महिम्याचे तत्त्व गायले गेले आहे. वास्तविक 6व्या अध्यायापासून भक्तितत्वाला प्रारंभ झाला आहे. 5व्या अध्यायाच्या समाप्तीपर्यंत जीवनाचे शास्त्र पाहिले. स्वधर्माचरणाचे कर्म, त्याला सहाय्यक असे मानसिक साधनारूप विकर्म, या दोहोंच्या साधनेने संपूर्ण कर्म भस्म करणारी अंतिम अकर्माची भूमिका, या गोष्टींचा पहिल्या 5 अध्यायापर्यंत विचार झाला. तेथे जीवनाचे शास्त्र संपून गेले. पुढे 6व्या अध्यायापासून एका अर्थाने भक्तितत्वाचाच विचार 11व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत झाला. एकाग्रतेपासून सुरुवात झाली. 6व्या अध्यायात चित्ताची एकाग्रता कशी होईल, त्याची साधने कोणती, चित्ताच्या एकाग्रतेची आवश्यकता कशी आहे हे सांगितले. 11व्या अध्यायात समग्रता सांगितली. एकाग्रतेपासून समग्रतेपर्यंत एवढी मोठी मजल आपण कशी गाठली ते पाहिले पाहिजे. चित्ताच्या एकाग्रतेपासून सुरुवात झाली. ही एकाग्रता झाल्यावर कोणत्याही विषयाचा विचार मनुष्य करू शकेल. चित्ताच्या एकाग्रतेचा उपयोग माझ्या आवडीचा विषय घेतला तर गणिताच्या अभ्यासात होऊ शकेल, अवश्य फललाभ होईल. परंतु चित्ताच्या एकाग्रतेचे हे सर्वोत्तम साध्य नव्हे. गणिताच्या अभ्यासाने एकाग्रतेची पूर्ण कसोटी होत नाही. गणितात किंवा अशाच एखाद्या ज्ञानप्रांतात चित्ताच्या एकाग्रतेने यश मिळेल, परंतु ही खरी परीक्षा नव्हे. म्हणून 7व्या अध्यायात ही नजर देवाच्या चरणांकडे पाहिजे असे सांगितले. 8व्या अध्यायात ईश्वरचरणी एकाग्रता सारखी राहावी, वाणी, कान, डोळे सतत त्याच्या ठिकाणी राहावे म्हणून आमरण प्रयत्न करावे असे सांगितले. आपल्या सर्व इंद्रियांना हा अभ्यास झाला पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा, असं झालं पाहिजे. सर्व इंद्रियांना भगवंताचे वेळ लागले पाहिजे. जवळ कोणी विलाप करीत असो वा भजन करीत असो, कोणी वासनांची जाळी भिणीत असो किंवा विरक्त अशा सज्जनांचा संतांचा समागम असो, सूर्य असो वा अंधार असो, मरणकाळी परमेश्वर चित्तासमोर उभा राहील अशा तऱ्हेने जन्मभर सर्व इंद्रियास वळण लावून घेणे ही सातत्याची शिकवण 8व्या अध्यायात दिलेली आहे. 6व्या अध्यायात एकाग्रता, 7व्यात ईश्वराभिमुख एकाग्रता म्हणजेच प्रपत्ती, 8व्यात सातत्य योग, 9व्यात समर्पणता शिकवली आहे. 10व्या अध्यायात क्रमिकता सांगितली आहे. पायरी पायरीने ईश्वराचे रूप कसे पचनी पाडावे, मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत भरून राहिलेला परमात्मा हळूहळू कसा जिरवावा हे सांगितले. 11व्या अध्यायात समग्रता सांगितली. विश्वरूप दर्शनालाच मी समग्रता योग म्हणतो. विश्वरूप दर्शन म्हणजे एखाद्या लहानशा धुळीच्या कणातही संबंध विश्व भरलेले आहे याचा अनुभव घेणे, हेच विराट दर्शन होय. अशी ही 6व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत भक्तिरसाची निरनिराळ्या रीतीने केलेली छाननी आहे. सगुण उपासक आणि निर्गुण उपासक, आईची 2 मुले. 12व्या अध्यायात भक्तितत्वाची समाप्ती करावयाची आहे. समाप्तीचा प्रश्न अर्जुनाने विचारला. 5व्या अध्यायातील जीवनाच्या सर्व शास्त्राचा विचार संपताना अर्जुनाने जसा प्रश्न विचारला तसा काहीचा प्रश्न येथे विचारला आहे. अर्जुन प्रश्न विचारतो, हे काही सगुणाचे भजन करतात, तसे काही निर्गुणाची उपासना करतात, तेव्हा या दोहोतून कोणता भक्त देवा तुला प्रिय आहे? भगवान काय उत्तर देणार? जशी एखादी आई असावी व तिला तिच्या 2 मुलांच्या बाबतीत प्रश्न विचारावा तसेच हे आहे. आईचा एक लहान मुलगा असावा, त्याला आईचा फार लळा असावा, आईला पाहताच त्याला आनंद व्हावा, ती जरा डोळ्या आड होताच त्यानं कावरं बावरं व्हावं. आईपासून तो दूर जाऊ शकत नाही, तिला सोडू शकत नाही, तिचा वियोग त्याला सहन होत नाही. आई नसेल
तर सर्व संसार त्याला शून्यवत असा हा लहान बच्चा आहे. दुसरा मोठा मुलगा आहे. तोही परमप्रेमाने भरलेला आहे, पण समंजस झाला आहे. आईपासून तो दूर राहू शकतो. तिचे दर्शन वर्ष 6 महिन्यात नाही झाले तरी त्याला चालते. तो आईची सेवा करणार आहे. सर्व ओझे शिरावर घेऊन काम करीत आहे. उद्योगात गुंतल्यामुळे आईचा वियोग तो सहन करू शकतो. लोकांमध्ये तो मान्य झाला आहे. त्याचे नाव सर्वत्र झालेले ऐकून आईला सौख्य होत आहे. असा हा दुसरा मुलगा. अशा या 2 मुलांच्या बाबत आईला प्रश्न तुम्ही विचारा, ती काय उत्तर देईल? तिला तुम्ही म्हणा, हे माते, या 2 मुलातील एकच मुलगा तुला देणार आहोत, पसंत कर. माता काय उत्तर देईल? कोणता मुलगा ती पत्करील? तराजूत दोन्ही मुले घालून का ती तुलना करीत बसेल? आईची भूमिका तुम्ही लक्षात घ्या. ती स्वाभाविक काय उत्तर देणार? वियोगच घडावायचा असेल तर मी मोठ्या मुलाचा सहन करेन, अशी ती बिचारी आई म्हणेल. लहानाला तिने छातीशी धरले आहे. त्याला ती दूर करू शकणार नाही. लहानाचा विशेष ओढा ती लक्षात घेईल व मोठा दूर गेला तरी चालेल असे काहीतरी ती उत्तर देईल. पण तिला अधिक प्रिय कोण, या प्रश्नाचे ते उत्तर समजता येणार नाही. काहीतरी भाषा बोलावयाची म्हणून ती 4 शब्द बोलेल, परंतु त्या शब्दातून फोडून फोडून अर्थ काढला तर ते योग्य होणार नाही. त्या मातेची जशी त्या प्रश्नाला उत्तर देताना धांदल उडेल, हुबेहूब तशीच धांदल भगवंताच्या मनाची झाली आहे. अर्जुन म्हणतो, देवा, एक तुझ्याविषयी अत्यंत प्रेम बाळगणारा, तुझे सतत स्मरण करणारा असा आहे. त्याच्या डोळ्यांना तुझी भूक, कानांनी तुला पिण्याची तृष्णा, हातापायांना तुझी सेवा, तुझी पूजा असा हा तुझा भक्त. दुसरा स्वावलंबी, सतत इंद्रिय निग्रह करणारा, सर्व भूतहितात मग्न, रात्रंदिवस समाजाची निष्काम सेवा करताना तुझं परमेश्वराचं जणू स्मरणही त्याला होत नाही असा हा अद्वैतमय झालेला तुझा दुसरा भक्त. या दोन तुला कोण प्रिय ते मला सांग. अर्जुनाचा भगवंतास हा प्रश्न. त्या आईने जसे उत्तर दिले हुबेहूब तसेच उत्तर भगवंताने दिले आहे. तो सगुण भक्त मला प्रिय आहे, तो दुसराही माझाच आहे. देवाची धांदल उडाली आहे, उत्तर द्यावयाचे म्हणून दिले आहे. आणि खरोखरच वस्तुस्थिती अशीच आहे. अक्षरशः दोघेही भक्त एकरूप आहेत. दोघांची योग्यता सारखीच. त्यांची तुलना करणे म्हणजे मर्यादेचे अतिक्रमण करणे होय. 5व्या अध्यायात कर्माच्या बाबतीत अर्जुनाचा जो प्रश्न तोच येथे भक्तीच्या बाबतीत विचारला आहे. 5व्या अध्यायात कर्म व विकर्म यांच्या सहाय्याने अकर्माच्या भूमिकेवर मनुष्य येतो. ही अकर्मदशा 2 रूपांनी प्रकट होते. एक रात्रंदिवस काम करीत असूनही लेशमात्रही कर्म करत नाही असा, व दुसरा 24 तासात एकही कर्म न करता सर्व विश्वाची उलाढाल करणारा. अशा रूपांनी अकर्मदशा प्रकट होते. यांची तुलना कशी करायची? वर्तुळाच्या एका बाजूशी दुसऱ्या बाजूची तुलना करा. एकाच वर्तुळाच्या 2 बाजू. तुलना कशी करावयाची? दोन्ही बाजू समान योग्यतेच्या एकरूप आहेत. अकर्म भूमिकेच्या विवेचनात भगवंतांनी एकाला संन्यास व दुसऱ्याला योग असे म्हणले. शब्द 2 असले तरी अर्थ एकच. संन्यास व योग यात शेवटी सोपेपणाच्या मुद्द्यावरच हा प्रश्न सोडवला. सगुण निर्गुणाचा प्रश्नही तसाच आहे. एक सगुण भक्त इंद्रियद्वारा परमेश्वराची सेवा करतो. दुसरा निर्गुण भक्त मनाने विश्वाचे हित चिंतितो. पहिला जो आहे तो बाह्यसेवेत मग्न दिसत आहे, पण आतून त्याचे सारखे चिंतन चाललेले आहे. दुसरा जो आहे तो प्रत्यक्ष काही सेवा करताना दिसत नाही, परंतु आतून त्याची महासेवा चाललीच आहे. अशा प्रकारच्या 2 भक्तात श्रेष्ठ कोण? रात्रंदिवस कर्म करूनही लेशमात्र कर्म न करणारा तो सगुण भक्त. निर्गुण उपासक आतून सर्वांच्या हिताचे चिंतन, काळजी करत आहे. हे दोघे भक्त आतून एकरूपच आहेत. कदाचित बाहेरून निराळे दिसत असतील, ते दोघे सारखे आहेत, परमेश्वराचे लाडके आहेत. पण सगुण भक्ती जास्त सुलभ आहे. जे उत्तर 5व्या अध्यायात दिले तेच येथेही दिले. सगुण हे सुलभ आणि सुरक्षित. सगुण भक्तियोगात प्रत्यक्ष इंद्रियांना राबवता येते. इंद्रिये साधने आहेत, विघ्ने आहेत किंवा उभयरूप आहेत. ती मारणारी आहेत वा तारणारी आहेत, हे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. समजा एखाद्याची आई मरणशय्येवर पडली आहे व त्याला आईला भेटावयाचे आहे. मध्यंतरी 15 मैलाचा रस्ता आहे. ही वाट मोटार चालेल अशी नाही, आपली मोडकी तोडकी पाऊल वाट. अशा वेळी ही वाट साधन आहे का विघ्न आहे? कोणी म्हणेल, कशाला हा अभद्र रस्ता मध्यंतरी आला? हे अंतर नसते तर आईला ताबडतोब भेटलो असतो. अशा माणसाला तो रस्ता दुश्मन आहे. रस्ता तुडवीत तुडवीत तो जातो.
त्याला रस्त्याचा राग आला आहे. काही झाले तरी आईला भेटण्यासाठी झरझर पावले टाकीत त्याला गेलेच पाहिजे. रस्ता दुश्मन म्हणून तो जर तिथेच खाली बसेल तर दुश्मन वाटणारा रस्ता त्याला जिंकून घेईल. तो झरझर चालेल तरच त्या दुश्मनाला जिंकेल. दुसरा मनुष्य म्हणेल, हे जंगल आहे, परंतु एवढी तरी चालत जाण्यास वाट आहे. हा रस्ता आहे म्हणून बरे, हा मला आईकडे घेऊन जाईल. हा रस्ता नसता तर या पहाडातून मी कसा गेलो असतो. असे म्हणून ती पाऊलवाट साधन मानून तो झरझर पावले टाकीत जात आहे. रस्त्याबद्दल तो मनात प्रेम बाळगील, त्याला मित्र मानेल. रस्त्याला दुश्मन माना किंवा दोस्त माना, अंतर पाडणारा म्हणा किंवा अंतर तोडणारा म्हणा, पावले झरझर टाकण्याचे काम केलेच पाहिजे. रस्ता विघ्नरूप किंवा साधनरूप हे मनुष्याच्या चित्ताची जी भूमिका, जी दृष्टी त्यावर अवलंबून आहे. इंद्रियाचे असेच आहे. ती विघ्नरूप की साधनरूप हे तुमच्या दृष्टीवर अवलंबून आहे. सगुण उपासकाला ही इंद्रिये साधनरूप आहेत. इंद्रिये ही फुले आहेत. ती फुले परमात्म्याला वाहावयाची आहेत. डोळ्यांनी हरिरूप पहावे, कानांनी हरिकथा ऐकावी, जिभेने नाम उच्चारावे, पायाने तीर्थयात्रा करावी, हाताने सेवा करावी. अशा तऱ्हेने सर्व इंद्रिये परमेश्वराला वाहतो. ती इंद्रिये भोगासाठी राहत नाहीत. फुले देवाला वाहायची असतात. फुलांच्या माळा स्वतःच्या गळ्यात घालायच्या नसतात. त्याचप्रमाणे इंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुण उपासकाची दृष्टी. परंतु निर्गुण उपासकाला इंद्रिय विघ्नरूप वाटतात. तो त्यांना संयमात ठेवतो, कोंडतो, इंद्रियांचा आहार तोडतो, इंद्रियांवर पहारा ठेवतो. सगुणोपासकाला असे करावे लागत नाही. तो सर्व इंद्रिये हरिचरणी अर्पण करतो. दोन्ही तऱ्हा इंद्रिय निग्रहाच्याच आहेत. इंद्रिय दमनाचेच हे दोन प्रकार. काहीही माना, परंतु इंद्रियांना ताब्यात ठेवा. ध्येय एकच, त्यांना विषयात भटकू द्यावे याचे नाही. एक तऱ्हा सुलभ तर दुसरी कठीण आहे. निर्गुण उपासक हा सर्वभूत हितरता आहे, ही गोष्ट सामान्य नाही. सर्व विश्वाचे कल्याण करणे ही गोष्ट बोलाव्याला सोपी दिसली तरी कराव्याला फार कठीण आहे. ज्याला समग्र विश्वाच्या कल्याणाची चिंता आहे, त्याला या चिंतनाशिवाय दुसरे काहीही करताच येणार नाही. म्हणून निर्गुण उपासना कठीण आहे. सगुण उपासना नाना प्रकारे आपल्या शक्तीप्रमाणे करता येईल. जेथे आपला जन्म झाला त्या लहानशा खेड्याची सेवा करणे किंवा आईबापांची सेवा करणे ही सगुण पूजा आहे. ती तुमची सेवा जगाच्या हिताच्या विरोधी नसावी म्हणजे झाले. तुम्ही कितीही लहान प्रमाणात सेवा करा, जी इतरांच्या हिताच्या आड येत नसेल तर भक्तीच्या दर्जाला खात्रीने पोहोचेल. नाहीतर ती सेवा आसक्ती होईल. आई, बाप, आपले मित्र, आपले दुःखी बंधू, संत यांनाच परमेश्वर म्हणून सेवा करावयाची. तेथे तेथे परमेश्वराची मूर्ती कल्पावयाची आणि संतोष मानावयाचा. ही सगुण पूजा सुलभ आहे. निर्गुण पूजा कठीण आहे. बाकी दोहोंचा अर्थ एकच. सौलभ्याच्या दृष्टीने सगुण हे श्रेयस्कर आहे इतकेच. सुलभतेचा एक मुद्दा झाला, तसाच दुसराही मुद्दा आहे. निर्गुणात भय आहे. निर्गुण हे ज्ञानमय आहे. सगुण हे प्रेममय, भावनामय आहे. सगुणामध्ये ओलावा आहे. जिथे भक्त जास्त सुरक्षित आहे. निर्गुणात जरा धोका आहे. एक काळ असा होता की ज्ञानावर माझी फार भिस्त होती, परंतु केवळ ज्ञानाने माझे कार्य होत नाही असा मला अनुभव आलेला आहे. ज्ञानाने मनाचे स्थूल मळ जळून खाक होतात. सूक्ष्म मळ धुवून टाकण्याचे सामर्थ्य त्यात नाही. स्वावलंबन, विचार, विवेक, अभ्यास, वैराग्य ही सर्व साधने जरी घेतली तरी त्यांनी मनाचे सूक्ष्म मळ पुसून टाकता येत नाही. भक्तीच्या पाण्याशिवाय हे मळ धुतले जात नाहीत. भक्तीच्या पाण्यात ही शक्ती आहे. याला तुम्ही परावलंबन म्हणा, परंतु पर म्हणजे दुसरा असा अर्थ न घेता तो श्रेष्ठ परमात्मा, त्याचे अवलंबन असा त्याचा अर्थ घ्या. परमात्म्याचा आधार घेतल्याशिवाय चित्ताचे मळ नाहीसे होत नाहीत. कोणी म्हणेल, ज्ञान या शब्दाचा अर्थ येथे कमी केला आहे. ज्ञानाने जर चित्ताचे मळ धुतले जात नाहीत तर ज्ञान कम दर्जाचे ठरते. हा आक्षेप मी मान्य करतो, परंतु माझे असे म्हणणे आहे की शुद्ध ज्ञान या मातीच्या पुतळ्यात होणे कठीण आहे. या देहात राहून उत्पन्न झालेले ज्ञान कितीही शुद्धरूप असले तरी ते थोडेसे कम असेलच राहणार. या देहात उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाची शक्ती मर्यादित असते. शुद्ध ज्ञान जर निर्माण झाले तर सर्व खळमळाची ते राख रांगोळी करील यात मला बिलकुल शंका नाही. चित्तासकट सारे मळ जाळून टाकण्याचे सामर्थ्य ज्ञानात आहे. परंतु या विकारी देहात ज्ञानाचे बळ तोकडे पडते, म्हणून त्याने सूक्ष्म मळ धुतले जात नाहीत.
भक्तीचा आश्रय केल्याशिवाय सूक्ष्म मळ पुसून टाकता येत नाहीत. म्हणून भक्तीमध्ये मनुष्य अधिक सुरक्षित आहे. अधिक हा शब्द माझ्या पदरचा म्हणून समजा. सगुण भक्ती सुलभ आहे. येथे परमेश्वरावलंबन आहे, निर्गुणात स्वावलंबन आहे. यातील स्वचा तरी काय अर्थ? स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या अंतःकरणातील परमात्म्याचा आधार, हाच तेथेही अर्थ आहे. केवळ बुद्धीच्या आधाराने शुद्ध झालेला असा कोणी मिळणार नाही. स्वावलंबनाने म्हणजे अंतःकरणातील आत्मज्ञानाने शुद्ध ज्ञान मिळेल. सारांश: निर्गुण भक्तीच्या स्वावलंबनातही आत्मा हाच आधार आहे. गीता प्रवचने अध्याय 12, भाग 2. निर्गुणाच्या अभावी सगुणही सदोष. सगुण उपासनेच्या बाजूने मी सुलभता व सुरक्षितता ही वजने टाकली, तशी निर्गुणाच्या बाजूनेही मला टाकता येतील. निर्गुणामध्ये मर्यादा राहते. उदाहरणार्थ, आपण निरनिराळी कार्य करण्यासाठी, सेवेसाठी संस्था स्थापन करतो. संस्था स्थापन होते ती प्रथम व्यक्तीमुळे होते. ती व्यक्ती मुख्य आधार असते. संस्था प्रथम व्यक्तिनिष्ठ असते. परंतु जसजसा संस्थेचा विकास होत जाईल तशी ती संस्था व्यक्तिनिष्ठ न राहता तत्वनिष्ठ झाली पाहिजे. जर अशी तत्वनिष्ठा उत्पन्न झाली नाही तर ती स्फूर्ती देणारी व्यक्ती लोपताच त्या संस्थेत अंधार पडतो. माझा आवडता दृष्टांत द्यावयाचा तर चरख्याची माळ तुटताच सूत कातणे तर राहोच, परंतु कातलेले सूत गुंडाळीन म्हणेन तेही शक्य होत नाही. त्याप्रमाणेच त्या व्यक्तीचा आधार तुटताच संस्थेची दशा होते. ती संस्था पोरकी होते. व्यक्तिनिष्ठेतून तत्वनिष्ठा उत्पन्न झाली तर असे होणार नाही. सगुणाला निर्गुणाची मदत पाहिजे. केव्हा तरी व्यक्तीतून, आकारातून बाहेर जायला शिकलं पाहिजे. गंगा हिमालयातून शंकराच्या जटाजूटातून निघाली, परंतु तेथेच राहिली नाही. तो जटाजूट सोडून, ती हिमालयाची दरीखोरी, वने, जंगले सोडून सपाट मैदानावर खळखळ वाहत आली. तेव्हा विश्वजनाच्या उपयोगास ती येऊ शकली. त्याप्रमाणे व्यक्तीचा आधार तुटला तरी तत्वाच्या खंबीर आधारावर संस्था उभी राहायला तयार असली पाहिजे. कमान बांधित असताना तिला आधार देतात, परंतु आधार काढून घ्यावायचा असतो. आधार काढून घेतल्यावर ती कमान टिकली तरच तो आधार खरा होता असं समजायचं. प्रथम स्फूर्तीचा धरा सगुणातून निर्माण झाला हे खरे, परंतु शेवटी परिपूर्णता तत्वनिष्ठेत निर्गुणात झाली पाहिजे. भक्तीच्या पोटातून ज्ञान निर्माण झाले पाहिजे. भक्तीच्या वेलीला ज्ञानाची फुले लागली पाहिजेत. बुद्धदेवांनी ही गोष्ट ओळखली, म्हणून त्यांनी 3 प्रकारच्या निष्ठा सांगितल्या. प्रथम व्यक्तिनिष्ठा असली तरी तिथून तत्वनिष्ठा, एकदम तत्वनिष्ठा जरी नाही तरी निदान संघनिष्ठा उत्पन्न झाली पाहिजे. एका व्यक्तीबद्दल जो आदर होता तो 10-15 व्यक्तींबद्दल वाटू लागावा. संघाबद्दल जर सामुदायिक प्रेम नसेल तर बेबनाव होईल, भांडणे होतील. व्यक्ती शरणता सुटून संघ शरणता निर्माण झाली पाहिजे आणि पुढे सिद्धांत शरणता आली पाहिजे. म्हणून बौद्धात बुद्धम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी, धर्मम शरणम गच्छामी अशा 3 प्रकारच्या शरणागती सांगितल्या आहेत. प्रथम व्यक्तीबद्दल प्रीती, नंतर संघाबद्दल प्रीती. परंतु या दोन्ही निष्ठाही डळमळीतच आहेत. शेवटी सिद्धांत निष्ठा उत्पन्न झाली पाहिजे, तरच संस्था लाभदायी होईल. स्फूर्तीचा झरा जरी सगुणातून निर्माण झाला तरी तो निर्गुणाच्या सागरात जाऊन मिळाला पाहिजे. निर्गुणाच्या अभावी सगुण सदोष होते. निर्गुणाची मर्यादा सगुणाला समतोल ठेवते. याबद्दल सगुण निर्गुणाचे आभारी आहे. हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम इत्यादी सर्व धर्मात कोणत्या ना कोणत्या प्रकारची मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजा जरी खालच्या पायरीची मानली गेली तरी ती मान्य आहे, थोर आहे. जोपर्यंत मूर्तीपूजेला निर्गुणाची मर्यादा असते तोपर्यंत ती निर्दोष राहते. परंतु ही मर्यादा सुटताच सगुण सदोष होते. सर्व धर्मातील सगुण निर्गुणाच्या मर्यादेच्या अभावी अवनत दशेला येऊन पोहोचले आहे. पूर्वी यज्ञयागात पशुहत्या होत, आज ही शक्ती देवीला बळी देतात. मूर्तीपूजेचा हा अत्याचार झाला. मर्यादा सोडून मूर्तीपूजा भलतीकडे गेली. निर्गुण निष्ठेची मर्यादा असल्यास ही धास्ती राहत नाही. दोन्ही परस्पर पूरक. रामचरित्रातील दृष्टांत. सगुण सुलभ व सुरक्षित आहे, परंतु सगुणाला निर्गुणाची आवश्यकता आहे. सगुण वाढीला लागून त्याला निर्गुणाचा, तत्वनिष्ठेचा फुलोरा आला पाहिजे. सगुण निर्गुण ही परस्पर पूरक आहेत, परस्परांविरुद्ध नाहीत. सगुणातून निर्गुणापर्यंत मजल गाठली पाहिजे,
व निर्गुणालाही चित्ताचा सूक्ष्म मळ धुण्यासाठी सगुणाचा ओलावा पाहिजे. एकमेकांमुळे शोभा आहे. या दोन्ही प्रकारच्या भक्ती रामायणात फार सुंदर तऱ्हेने दाखवल्या गेल्या आहेत. अयोध्याकांडात हे दोन्ही भक्तीचे प्रकार दिसतात आणि ह्याच दोन भक्तींचा रामायणात विस्तार आहे. भरताच्या भक्तीचा पहिला प्रकार व लक्ष्मणाच्या भक्तीचा दुसरा प्रकार. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती यांचे स्वरूप या उदाहरणावरून दिसून येईल. राम वनात जायला निघाले त्यावेळी लक्ष्मणास ते बरोबर नेण्यास तयार नव्हते. लक्ष्मणाला बरोबर नेण्याचे काही कारण नाही असे रामाला वाटले. ते लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, मी वनात जातो. मला पित्याची आज्ञा झाली आहे. तू घरीच राहा. माझ्याबरोबर येऊन दुःखी मातापितरास आणखी दुःखी करू नकोस. आईबापाची व प्रजेची सेवा कर. तू त्यांच्याजवळ असलास म्हणजे मला चिंता वाटणार नाही. माझा प्रतिनिधी म्हणून तू राहा. मी वनात म्हणजे संकटात जात नाही. मी ऋषींच्या आश्रमात जात आहे. अशा प्रकारे रामचंद्र लक्ष्मणास समजावून सांगत होते. परंतु लक्ष्मणाने रामाचे सर्व सांगणे एका तडाख्यासरशी एका शब्दाने पुसून टाकले. एक घाव दोन तुकडे केले. तुलसीदासांनी मोठे सुंदर रंगविले आहे ते चित्र. लक्ष्मण म्हणाला, तुम्ही मला उत्कृष्ट निगम नीती सांगत आहात. ही नीती वास्तविक मी पाळावी, परंतु मला हे राजनीतीचे ओझे सहन होणार नाही. तुमचा प्रतिनिधी होण्याचे बळ माझ्यात नाही. मी तर मूल आहे. दीनी मोही सिख नेकी गुसाई, लागी अगम अपनी कदर आई. नरवर धीर धर्म मधुरधारी, निगम नीति के ते अधिकारी. मैं शिशु प्रभु स्नेह प्रतिपाला, मंदर मेरू की लेही मराला. हंस पक्षी का मेरू मंदाराचा भार उचलील? रामचंद्रा, मी तुमच्या प्रेमावर पोचलेला. तुमची ती राजनीती दुसऱ्यांना सांगा. मी बच्चा आहे असे म्हणून लक्ष्मणाने तो सर्व विषय पटकन तोडून टाकला. मासा ज्याप्रमाणे पाण्यापासून निराळा राहू शकत नाही, तसे लक्ष्मणाचे रामापासून दूर राहण्याची शक्ती त्याच्यात नव्हती. त्याच्या रोमारोमात सहानुभूती भरली होती. राम निजले असता आपण जागरण करावे, त्यांची सेवा करावी, यातच त्याचा आनंद. ज्याप्रमाणे आपल्या डोळ्यावर कोणी दगड फेकला तर हात पुढे होतो व तो घाव घेतो, त्याप्रमाणे रामाचा हात लक्ष्मण झाला होता. रामावर होणारा घाव प्रथम लक्ष्मणाने पुढे होऊन झेलावा. तुलसीदासांनी लक्ष्मणास एक सुंदर दृष्टांत दिला आहे. तो झेंडा वर फडकत असतो. सर्व गाणे त्या झेंड्याचे, त्याचा तो रंग, त्याचा तो आकार याचे वर्णन केले जाते. पण ताठ उभ्या असलेल्या त्या काठीला कोण विचारतो? रामाच्या यशाची जी पताका फडकत राहिली तिला लक्ष्मण हा दंडाप्रमाणे आधार होता. ताठच्या ताठ उभा होता. दंड वाकणार नाही. त्यामुळे रामाचे यश फडकण्यासाठी लक्ष्मण कधीच वाकला नाही. यश कोणाचे? तर रामाचे. जगाला पताका दिसते, दंडाचे विस्मरण असतो. कळस दिसतो, पाया दिसत नाही. रामाचे यश फडकून राहिले आहे, लक्ष्मणाचा पत्ताच नाही. 14 वर्षे हा दंड वाकला नाही. स्वतः मागे राहून रामाचे यश तो फडकावीत राहिला. रामाने अत्यंत कठीण कठीण कामे लक्ष्मणाकडून करवून घ्यावीत. सीतेला वनात सोडण्याचे काम शेवटी लक्ष्मणावरच सोपवले. बिचारा लक्ष्मण सीतेला पोहोचवून आला. लक्ष्मणाला स्वतःचे अस्तित्वच राहिले नाही. रामाचे डोळे, रामाचे हात, रामाचे मन तो झाला होता. नदी समुद्रात मिळून जावी त्याप्रमाणे लक्ष्मणाची सेवा रामात मिसळून गेली होती. तो रामाची छाया बनला होता. लक्ष्मणाची ही सगुण भक्ती होती. भरत हा निर्गुण भक्ती करणारा, त्यालाही तुलसीदासजींनी चांगलेच रंगवले आहे. राम वनात गेले तेव्हा भरत अयोध्येत नव्हता. भरत आला तो दशरथ मरून गेला होता. वशिष्ठ गुरु राज्य कर असे त्याला सांगत होते. भरत म्हणला, मला रामाला भेटले पाहिजे. रामाला भेटण्याची त्याला आतून तळमळ लागून राहिली होती, परंतु राज्याची व्यवस्था तो लावून राहिला. रामाचे हे राज्य आहे आणि त्याची व्यवस्था ठेवणे म्हणजे रामाचेच काम आहे अशी त्याची भावना होती. सारी संपत्ती स्वामींची होती. तिची व्यवस्था लावणे त्याला कर्तव्य वाटले. लक्ष्मणाप्रमाणे भरताच मोकळे होता येत नव्हते, अशी ही भरताची भूमिका. रामाची भक्ती म्हणजे रामाचे कार्य केले पाहिजे, नाहीतर ती भक्ती काय कामाची. सर्व व्यवस्था नीट लावून भरत वनात रामाच्या भेटीस आला आहे. रामा, तुमचे हे राज्य आहे, तुम्ही, असे तो सांगत आहे.
तोच राम त्याला म्हणाले, भरता तूच राज्य चालव. भरत संकोचाने उभा राहतो व म्हणतो, तुमची आज्ञा मला प्रमाण आहे. राम सांगेल ते प्रमाण. त्याने सर्व रामावर सोपविले होते. तो गेला व राज्य करू लागला. पण त्यातील मौज पहा. अयोध्येपासून 2 मैलावर तो तपस्या करीत राहिला. तपस्वी राहून त्याने राज्य चालवले. शेवटी राम जेव्हा भरताला भेटले तेव्हा वनात गेलेला खरा तपस्वी कोण हे ओळखता आले नसते. असे जर चित्र एखाद्याने काढले की दोघांचे तोंडवळे सारखे, थोडा वयाचा फरक, तोंडावर तपस्या तीच, एकमेकास ओळखताही येणार नाही की राम कोणता व भरत कोणता, तर मोठे पावन चित्र होईल ते. अशा रीतीने भरत देहाने रामापासून दूर होता, परंतु मनाने रामापासून तो क्षणभरही दूर नव्हता. जरी एका बाजूला तो राज्य चालवून राहिला होता, तरी तो मनाने रामाजवळच होता. निर्गुणात सगुण भक्ती खच्चून भरलेली असते. तेथे वियोगाची भाषा कशी बोलावी म्हणून भरताला वियोग वाटत नव्हता. देवाचे कार्य तो करून राहिला होता. रामाचे नाम, रामाची भक्ती, रामाची उपासना हे काही आम्हाला समजत नाही. आम्ही देवाचे काम करू असे अलीकडचे तरुण म्हणतात. देवाचे काम कसे करावे हे भरत दाखवित आहे. देवाचे काम करून भरताने वियोग जिरवून टाकला. देवाचे काम करून देवाचा वियोग भासण्यासही वेळ नसणे ही गोष्ट वेगळी, व देवाची ज्याला ओळख ना देख त्याचे बोलणे निराळे. देवाचे कार्य करीत संयमपूर्ण जीवन जगणे ही फार दुर्लभ वस्तू आहे. भरताची ही वृत्ती जरी निर्गुण कार्य करत राहण्याची होती, तरी सगुणाचा आधार तिथे तुटला नाही. रामा, तुमचा शब्द मला प्रमाण आहे. तुम्ही सांगाल त्याबद्दल मला शंका नाही, असे म्हणून भरत जायला निघाला, तरी तो माघारा वळला व रामाला म्हणला, रामा, समाधान नाही वाटत, काहीतरी हुरहुर वाटते. रामाने ते ओळखले व म्हटले, या पादुकाने. सगुणाबद्दलचा आदर शेवटी राहिलाच. निर्गुणाला सगुणाने शेवटी ओले केलेच. लक्ष्मण त्या पादुकांवर समाधान न मानता त्याच्या दृष्टीने त्या दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे झाले असते. भरताची भूमिका निराळी होती. तो बाहेरून दूर राहून कर्म करीत होता, परंतु मनाने राममय होता. भरत जरी कर्तव्य करण्यात रामभक्ती मानत होता, तरी त्याला पादुकांची जरूर भासलीच. त्या पादुकांच्या अभावी तो राज्यकारभार हाकू ना शकला. त्या पादुकांची आज्ञा म्हणून तो कर्तव्य करीत राहिला. लक्ष्मण हा रामाचा जसा भक्त, तसाच भरतही आहे. दोघांच्या भूमिका बाहेरून निराळ्या. भरत जरी कर्तव्यनिष्ठ होता, तत्वनिष्ठ होता, तरी त्याच्या तत्वनिष्ठेलाही पादुकांच्या ओलाव्याची गरज भासलीच. गीता प्रवचने अध्याय 12, भाग 3. दोन्ही परस्पर पूरक. कृष्णचरित्रातील दृष्टांत. हरिभक्तीचा ओलावा अवश्य पाहिजे, म्हणून अर्जुनालाही मय्यासक्त मनः पार्थ, अर्जुना, माझ्या ठिकाणी आसक्त राहा, माझा ओलावा ठेव आणि मग कर्म कर, असं भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. ज्या भगवद्गीतेला आसक्ती हा शब्द सुचत नाही, रुचत नाही, ज्या भगवद्गीतेचे अनासक्त राहून कर्म कर, रागद्वेष सोडून कर्म कर, निरपेक्ष कर्म कर, असं पुन्हा पुन्हा सांगणं आहे. अनासक्ती, निस्संगता हे जिचे ध्रुपद व पादुपद सारखे चालू आहे, ती भगवद्गीताही सांगते, अर्जुना, माझी आसक्ती ठेव. परंतु लक्षात ठेवले पाहिजे की भगवंताच्या ठिकाणची आसक्ती ही फार उंच वस्तू आहे. ती पार्थिव वस्तूबद्दलची आसक्ती थोडीच आहे. सगुण व निर्गुण एकमेकात गुंतून राहिलेले आहेत. सगुणाला निर्गुणाचा आधार सर्वस्वी तोडताच येत नाही. निर्गुणाला सगुणाचा ओलावा हवा असतो. सदैव कर्तव्य कर्म करणारा हा कर्मरूपाने पूजाच करीत आहे, परंतु पूजेबरोबर ओलावा पाहिजे. माम नुस्मरे युध्यच, माझे स्मरण ठेवून कर्म कर. कर्म ही स्वयंपूजाच आहे, परंतु अंतरंगी भावना जिवंत पाहिजे. नुसती फुले डोक्यावर ठेवली ही काही पूजा नव्हे, तेथे भावना पाहिजे. डोक्यावर फुले ठेवणे हा पूजेचा एक प्रकार, सत्कर्मांनी पूजा करणे हा दुसरा प्रकार, परंतु उभय ठिकाणी भावाचा ओलावा पाहिजे. फुले वाहून भाव नसेल तर ती दगडावर फुले वाहिली, तेव्हा हा भावनेचा प्रश्न आहे. सगुण व निर्गुण, कर्म व प्रीती, ज्ञान व भक्ती या सर्व वस्तू एकरूपच आहेत. दोहोंचा अंतिम अनुभव एकच. उद्धव आणि अर्जुन यांची गोष्ट पहा. रामायणामधून मी महाभारताकडे उडी मारून चाललो.
अशी मारावयाचा मला अधिकार आहे, कारण राम व कृष्ण एकरूपच आहेत. भरत व लक्ष्मण तसे उद्धव व अर्जुन नाहीत. जेथे कृष्ण तिथे उद्धव असायचाच. उद्धवाला कृष्णाचा वियोग क्षणभरही सहन व्हावयाचा नाही. कृष्णाजवळ त्याने सतत सेवा करीत राहावे. कृष्णाशिवाय सारा संसार त्याला फिका वाटे. अर्जुन ही कृष्णाचा सखा, परंतु तो दूर राहत असे. अर्जुन कृष्णाचे काम करणारा होता, परंतु कृष्ण द्वारकेत तर हा हस्तिनापूरला, असे दोघे. भगवंतांना जेव्हा देह सोडायची जरुरी वाटली, तेव्हा त्याने उद्धवाला सांगितले की उद्धवा, मी जाणार आहे. उद्धव म्हणाला, मला बरोबर नाही का नेत? आपण एकत्रच जाऊया. परंतु कृष्ण म्हणले, हे मला पसंत नाही. सूर्य आपले तेज अग्नीच्या ठिकाणी ठेवून जातो, त्याप्रमाणे माझी ज्योत तुझ्या ठिकाणी मी ठेवून जाणार आहे. अशी भगवंतांनी निर्वाण निरोप केली आणि उद्धवाला ज्ञान देऊन रवाना केले. पुढे उद्धवाला प्रवासात मैत्रेय ऋषींकडून कळाले की भगवान निजधामाला गेले. त्याच्या मनावर यात किंचितही परिणाम झाला नाही, जसे काही घडलेच नाही. मरका गुरु रडका चेला, दोहीचा बोध वाया गेला, तसे हे नव्हते. जणू वियोग झालाच नाही. तो जन्मभर सगुण उपासना करीत होता, परमेश्वराच्या सन्निध होता. त्याला आता निर्गुणात आनंद वाटू लागला. निर्गुणाची मजल त्याला गाठावी लागली. सगुण पुढे, परंतु निर्गुण त्याच्या मागून आलेच पाहिजे. एरवी परिपूर्णता नाही. याच्या उलट अर्जुनाचे. कृष्णाने त्याला काय काय करायला सांगितले होते. आपल्या मागे सर्व स्त्रियांच्या संरक्षणाचे काम त्याने अर्जुनावर सोपवले होते. अर्जुन आला व द्वारकेहून श्रीकृष्णाच्या स्त्रिया घेऊन चालला. वाटेत हिसार जवळच्या पंजाबमधील चोरांनी त्याला लुटले. जो अर्जुन त्या काळात एकच एक नर उत्कृष्ट वीर म्हणून प्रसिद्ध होता, ज्याला पराजय म्हणून माहीतच नाही, म्हणून जय या नावाने ख्यात झाला होता. प्रत्यक्ष शंकराबरोबर त्याने झुंज घेतली व त्यास नमविले. असा तो अर्जुन अजमेराजवळ पळता पळता वाचला. कृष्ण निघून गेला याचा त्याच्या मनावर फार परिणाम झाला. जणू त्याच्यातील जीवच निघून गेला व त्याचे निस्त्राण व निष्प्राण असे शरीरच राहिले. सारांश, कर्म सदोदित करणारा, कृष्णापासून दूर राहणारा निर्गुण उपासक अर्जुन, त्याला वियोग शेवटी फार जाणवला. त्याच्या निर्गुणाला शेवटी तोंड फुटलंच. त्याचे कर्मच संपले सारे. त्याच्या निर्गुणाला शेवटी सगुणाचा अनुभव आला. सारांश, सगुणाला निर्गुणात जावे लागते, निर्गुणाला सगुणात यावे लागते. एकमेकांना परिपूर्णता येते. सगुण निर्गुणाच्या एकरूपतेविषयी स्वानुभव कथन. म्हणून सगुण उपासक व निर्गुण उपासक यांच्यात काय फरक आहे ते सांगायचे म्हणले तर भाषा कुंठित होते. सगुण व निर्गुण शेवटी एकत्र येतात. भक्तीचा झरा प्रथम सगुणातून निघाला तरी तो निर्गुणाला जाऊन पोहोचतो. मागे मी वायकमचा सत्याग्रह पाहायला गेलो होतो. मलबारच्या किनाऱ्यावर शंकराचार्यांचा जन्मग्राम आहे हे मी भूगोलात लक्षात ठेवले होते. मी जात होतो तिथे जवळच तो भगवान शंकराचार्यांचा कालडी ग्राम असेल असे मला वाटले. मी बरोबरच्या मल्याळी गृहस्थास विचारले. ते म्हणाले, येथून 10-12 मैलावरच तो गाव आहे, आपण जावयाचे आहे का? मी नकार दिला. मी सत्याग्रह पाहण्यासाठी आलो होतो, म्हणून वाटेत अन्यत्र न जाणे मला योग्य वाटले व त्यावेळेस ते गाव पाहायला गेलो नाही. हे योग्य केले असे अजूनही मला वाटते. परंतु रात्री मी निजण्यासाठी पडलो म्हणजे तो कालडी गाव व ती शंकराचार्यांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहायची. मला झोप यायची नाही. तो अनुभव मला अजून ताजा वाटतो आहे. शंकराचार्यांचा तो ज्ञानाचा प्रभाव, ती त्यांची दिव्य अद्वैत निष्ठा, समोर पसरलेली दुनिया रद्दी ठरवणारे त्यांचे अलौकिक व धगधगीत वैराग्य, त्यांची गंभीर भाषा व त्यांचे माझ्यावर झाले अनंत उपकार, या सर्व कल्पना मनात भरून येत. रात्री हे सर्व भाव प्रकट होत. निर्गुणात सगुण कसे भरलेले आहे त्याचा मला अनुभव आला. प्रत्यक्ष भेटीतही इतके प्रेम नाही. निर्गुणातही सगुणाचा परमोत्कर्ष दाट भरून राहिला आहे. मी कधी फारशी कुशल पत्रे वगैरे लिहित नाही, पण एखाद्या मित्राला पत्र न लिहिले तर आतून सारखे स्मरण होत असते. पत्र न लिहिता स्मरण दाटून राहिलेले असते. निर्गुणात याप्रमाणे सगुण गुप्त असते. सगुण व निर्गुण ही एकरूपच आहेत. प्रत्यक्ष मूर्ती घेऊन पूजा करणे, प्रकट सेवा करणे आणि आतून सतत जगाच्या कल्याणाचे चिंतन असून बाहेर पूजा न दिसणे, या दोन्ही वस्तू समान किमतीच्या व योग्यतेच्या आहेत. सगुण निर्गुण केवळ दृष्टीभेद, म्हणून भक्तलक्षणे जिरवावी हेच सार. मला शेवटी सांगायचे आहे की सगुण कोणते आणि निर्गुण कोणते हे निश्चित ठरवणेही सोपे नाही. एका दृष्टीने जे सगुण ते दुसऱ्या दृष्टीने निर्गुण ठरू शकते. सगुणाची सेवा करावयाची ती एक दगड घेऊन करतात. त्या दगडाच्या ठिकाणी परमात्मा कल्पून बसतात.
पण आईच्या ठिकाणी, संतांच्या ठिकाणी प्रत्यक्ष चैतन्य प्रकट झाले आहे. तेथे ज्ञान, प्रेम, जिव्हाळा प्रकट आहे. तेथे परमात्मा लक्षून पूजा करीत नाहीत. सर्वांना चैतन्यमय असे हे लोक दिसत आहेत. त्यांची सेवा करावी. तेथे सगुण परमात्मा पाहावा, तर ते न करता दगडाच्या ठिकाणी परमात्मा पाहतात. तर दगडात देव पाहणे ही एक परी निर्गुणाची पराकाष्ठा आहे. संत, आईबाप, शेजारी यांच्या ठिकाणी ज्ञान, प्रेम, उपकार बुद्धी प्रकट झाली आहे. तेथे ईश्वर मानणे सोपे आहे. दगडात ईश्वर मानणे कठीण आहे. तो नर्मदा गणपती देव मानतात. ही निर्गुण पूजा नव्हे काय? उलट पक्षी असे वाटते की दगडाच्या ठिकाणी देव कल्पावयाचा नाही तर कोणाच्या ठिकाणी? देवाची मूर्ती व्हावयास तो दगडच लायक आहे. तो निर्विकार आहे, शांत आहे. अंधार असो, प्रकाश असो, ऊन असो, थंडी असो, तो दगड तसाच आहे. असा हा निर्विकारी दगडच परमेश्वराचे प्रतीक व्हायला लायक आहे. आईबाप, जनता, शेजारी पाजारी हे सारे विकाराने भरलेले, म्हणजे त्यांच्यात काही ना काहीतरी विकार आढळेलच. तेव्हा दगडाच्या पूजेपेक्षा त्यांची सेवा करणे एका दृष्टीने कठीण आहे. सारांश: सगुण निर्गुण परस्पर पूरक आहेत. सगुण सुलभ आहे, निर्गुण कठीण आहे. परंतु सगुण ही कठीण व निर्गुण ही सोपे. दोहोंनी एकच ध्येय प्राप्त होते. पाचव्या अध्यायात जसे सांगितले की 24 तास कर्मे करूनही लेशमात्र कर्म न करणारा व 24 तास कर्मे करूनही सर्व कर्मे करणारा असे योगी व संन्यासी एकरूपच आहेत, तसेच येथेही आहे. सगुण कर्मदशा व निर्गुण संन्यास योग एकरूपच आहेत. संन्यास श्रेष्ठ का योग श्रेष्ठ याचे उत्तर देताना भगवंतांना जशी अडचण पडली तशीच अडचण येथेही पडली. शेवटी सुलभता व कठीणता तारतम्याने लक्षात घेऊन उत्तर दिले. नाहीतर योग व संन्यास, सगुण व निर्गुण हे एकरूपच आहेत. शेवटी भगवान सांगतात, अर्जुना, तू सगुण आईस की निर्गुण आईस? भक्त आईस म्हणजे झाले, गोटा राहू नकोस. असे म्हणून भगवंतांनी शेवटी भक्ताची लक्षणे दिली आहेत. अमृत मधुर असेल, पण त्याची माधुरी आपण चाखली नाही. ही लक्षणे प्रत्यक्ष मधुर आहेत. येथे कल्पनेची जरूर नाही. या लक्षणांचा अनुभव घ्यावा. 12व्या अध्यायातील ही भक्त लक्षणे चितप्रज्ञाच्या लक्षणाप्रमाणे आपण रोज सेवन करावी, मनन करावी व त्यातील थोडी थोडी आपल्या आचरणात आणून पुष्टी प्राप्त करून घ्यावी. अशा तऱ्हेने जीवन हळूहळू परमेश्वराकडे न्यावे. रविवार 8 मे 1932. श्रीकृष्णार्पणमस्तु.